आज आपण संकलित मूल्यमापन इयत्ता 7वी विषय हिंदी उत्तरपत्रिका समजून घेणार आहोत, सराव करणार आहोत। तर चला मग प्रश्न पहिला अ आंकड़ा, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक वाक्य शब्द में लिखो। 1. दादी माँ सुबह उठकर क्या करती? जवाब है सुबह उठकर दादी माँ आंगन बुहारती। 2. गांवों में काम करने के लिए मजदूर क्यों नहीं मिलते? जवाब है क्योंकि रोजगार की तलाश में लोग शहर जा रहे हैं। 3. बंदर जंगल से क्या लाता है? जवाब है अच्छी अच्छी जड़ी बूटियाँ। 4. इसम्बा गांव के नाले की दोनों तरफ क्या था? जवाब है एक तरफ गांव की बस्ती और दूसरी तरफ पाठशाला और खेत। 5वां सवाल है फूल किसको अपना रस पिलाता है? जवाब है फूल भौरे को रस पिलाता है। ब. रिक्त स्थानों की पूर्ति करो। 1. रात में उन पर चमकता चांद भी एक ही चांदनी है डालता। जवाब है चांदनी। 2. बिल्ली बोली मुझको आया 104 बुखार। जवाब है बुखार। 3. सभी उड़ान मानक पूरे हुए। जवाब है मानक। 4. दामिनी के बातों ने बातचीत का माहौल बदल दिया। जवाब है माहौल। 5. चंद खिलौनों को खो जाने से बचपन नहीं भरा करता है। जवाब है बचपन। प्रश्न 2. किसने किससे कहा? ए. आज एक अनुपस्थिति लग गई मेरी। जवाब उज्ज्वला ने जूही तुषार सबसे कहा। 2. वही नाला गुरुजी। जवाब है विद्यार्थियों ने गुरुजी से कहा। 3. मैं ही दिखूं सबसे सुंदर ऐसी बूटी लाओ। जवाब है लोमड़ी ने बंदर से कहा। 4. उनको प्रोत्साहित करना तुम्हारी नैतिक जिम्मेदारी है। जवाब है शहर ने देहात से कहा। 5. आखिर चाहते हो कैसी एकता? जवाब है मुनमुन ने टीनू से कहा। प्रश्न 3. निम्नलिखित शब्दों समानार्थी शब्द लिखो। 1. पुष्प फूल। 2. मेह बादल। ब. शब्दों के वचन बदलकर वाक्य में प्रयोग करो। 1. दीवार, इमारत की दीवारें बहुत ऊंची है। 2. वस्तुएं, बाजार से मैं वस्तु लाने वाली हूँ। औरों का अर्थ बताकर वाक्यों में प्रयोग करो। 1. दुखड़ा रोना, दुख सुनाना। पिताजी घर में आते ही सूरज अपना दुखड़ा रोने लगा। 2. 4 चांद लगाना, शोभा बढ़ाना। ओलंपिक में जीतकर मेरी कौम ने 4 चांद लगा दिए। उपसर्ग और प्रत्यय लगाकर लिखो। 1. विनम्र, नम्र, नम्रता। 2. असत्य, सत्य, सत्यता। ए. शब्दों की अंताक्षरी लिखो। तितली, लीना, ना से नाम, म से मकान। फ. उद्देश्य और विधेय अलग करके लिखो। 1. निखिल कश्मीर घूमने गया था। उद्देश्य निखिल, विधेय कश्मीर घूमने गया था। 2. मुंबई देश की आर्थिक राजधानी है। उद्देश्य मुंबई, विधेय देश की आर्थिक राजधानी है। स. संज्ञा पहचानो और लिखो। 1. एसम्बा गांव के पाठशाला की घंटी बजी। जवाब है एसम्बा गांव पाठशाला घंटी। 2. नीलू दाना चुनने चली गई। जवाब है नीलू दाना। प्रश्न 4. निम्नलिखित शब्दों के आधार पर एक कहानी लिखो। शब्द है पानी, पुस्तक, बिल्ली, राखी। तो चलो बच्चों हम इन शब्दों से कहानी तैयार करते हैं। रक्षाबंधन का त्योहार नजदीक आ रहा था। हमारे अध्यापक जी ने हमें राखी बनाने के लिए कहा था। मैं बड़े आनंद से घर में राखी तैयार कर रहा था। मेरी बड़ी बहन मेरे ही नजदीक बैठकर चित्र में रंग भर रही थी। बहुत ही सटीकता से वह रंग भर रही थी। मेरी भी राखी बनके तैयार हो चुकी थी। सभी मेरी राखी और बहन ने बनाए चित्र की बहुत तारीफ कर रहे थे। तभी घर के बिल्ली ने चूहा पकड़ने के लिए छलांग लगाई। तभी टेबल पर रखा ग्लास चित्र पर गिर जाता है। चित्र खराब होने के बावजूद भी मेरी दीदी ने समझदारी दिखाई और कहा होता रहता है, हम फिर भी बना लेंगे।
मैंने यही सीखा कि हमें जीवन में नाराज होकर हार नहीं माननी चाहिए। प्रश्न 5वां, किसी एक विषय पर 10-12 वाक्य लिखो। 1, मेरा गांव, यदि सूर्य प्रकाश न होता तो। और तीसरा है सौर ऊर्जा, हम यदि सूर्य प्रकाश न होता तो ये देखेंगे। तो चलो, यदि सूर्य प्रकाश न होता तो हमारी पृथ्वी पर रोशनी नहीं होती, हमारे पृथ्वी पर जीव सृष्टि भी नहीं होती, सूरज की ऊर्जा से हर एक जीव ऊर्जा नहीं मिलती। अगर सूर्य प्रकाश नहीं होगा तो पृथ्वी पर हर तरफ ठंड और बर्फ होगी, हर तरफ बीमारियां फैलेंगी। पृथ्वी पर जो पानी बचा होगा वह सब बर्फ बन जाएगा। संकलित मूल्यमापन, इयत्ता 7वी, विषय सामान्य विज्ञान, विद्यार्थी नाव, शाळेचे नाव। आज आपण उत्तरपत्रिका समजून घेणार आहोत। तर चला मग, प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा। 1, सापाची त्वचा खवलेयुक्त असते, पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात। 3, वातावरणाचा दाब सर्व दिशांनी समान असतो। 4, पानांवरील छिद्रांना पर्णरंध्रे म्हणतात। 5, विद्युतदर्शीने विद्युत भार ओळखता येतो। ब, वेगळा घटक ओळखा। 1, तांबे, चांदी, लोखंड, लाकूड। वेगळा आहे शब्द येतील लाकूड। 2, वहन, अभिसरण, प्रसरण, प्रारण। वेगळा शब्द आहे प्रसरण। 3, केळी, सफरचंद, पेरू, बदाम। वेगळा शब्द आहे बदाम। 4, साठवणे, गोठवणे, निवळणे, सुकवणे। वेगळा शब्द आहे निवळणे। 5, मीठ, व्हिनेगार, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट। वेगळा शब्द आहे मीठ, कंसात नैसर्गिक परिरक्षक। क आकडा, काय करावे बरे? 1, बाजारातून विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे। उत्तर, आम्ही पाणीपुरी खाणार नाही, त्याला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन हात स्वच्छ धुवायला सांगू, पाण्यासाठी चमचा वापरण्यास सांगू। 2, बाजारात अनेक मिठाईवाले मिठाईची उघड्यावर विक्री करतात। उत्तर, असे पदार्थ म्हणजे रोगाला आमंत्रण, त्यामुळे अशा लोकांना आपण स्वच्छतेचे महत्त्व पटवून सांगू, आपण ते पदार्थ खायला नकोत। प्रश्न तिसरा, वनस्पतींची 2-2 उदाहरणे लिहा। 1, काटेरी आवरणे असलेली वनस्पती। पहिला आहे गुलाब आणि दुसरा आहे बोर। दुसरा आकडा, लाल फुले असलेल्या वनस्पती। पहिलं फूल आहे जास्वंद, दुसरं गुलाब। 3 आकडा, एक बी असलेल्या वनस्पती। पहिला आहे गहू आणि दुसरं उत्तर आहे ज्वारी। ब आकडा, थोडक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे मृदेचे उपयोग लिहा। उत्तर आहे 1, वनस्पती संवर्धन, वनस्पतींची वाढ करणे। जलसंधारण, मृदा पाणी धरून ठेवते। तिसरा आहे अकार्यता, माठ, रांजण, पंत्या बनवता येतात। दुसरा प्रश्न, दगडफुलाचे वैशिष्ट्य काय? उत्तर आहे दगडफूल ही वनस्पती सहजीवी पोषणातून तयार होते, त्यामुळे दगडफुलामध्ये आवश्यक पोषण तत्वे भरपूर असतात। तिसरा प्रश्न, भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत? उत्तर आहे 1, सर्वांच्या आरोग्याला धोका पोहोचतो। 2, काही भेसळीच्या पदार्थांमुळे पोटाचे आजार, विषबाधा होऊ शकते। 3, काही अन्नपदार्थ दीर्घकाळ खाल्ल्याने शरीराच्या अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतात। क आकडा, चूक की बरोबर ते लिहा। 1, वस्तूचा सरासरी वेग 50 असू शकतो। उत्तर आहे बरोबर। 2, बंदिस्त हवा उष्णतेची सुवाहक असते। उत्तर आहे बरोबर। 3, समुद्राचे पाणी उष्णतेचे दुर्वाहक आहे। चूक। पुढचा प्रश्न आहे तिसरा, जास्वंदीच्या फुलाचा उभा छेद आकृती काढा आणि नावे त्या भागांना द्या। तर पहा मुलांनो, आपल्याला हे इकडे उजव्या बाजूला फूल आहे आणि डाव्या बाजूला त्याचा छेद केलेला आहे।
आणि त्यांना नावं दिलेली आहे. पाकळी डाव्या बाजूच्या फुलाला देठ दाखवलेले आहे, वर कुक्षी त्याचे परागकोश दाखवलेले आहे. आणि उजव्या बाजूला बघा मुलांना दलपुंज, अंडाशय, निदलपुंज, देठ, वृत्त, परागकोश आणि कुक्षिवृत्त. त्या आकृती पेन्सिलने काढायची आहे आणि तिला नावं द्यायची आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ब आकडा फरक स्पष्ट करा. 1. वस्तुमान व वजन. आता आपल्याला वस्तुमान आणि वजन मधील फरक बघायचे आहेत. तर पहिलं बघूया. आदिश राशी आहे. इकडे वजनमध्ये वजन सदिश राशी आहे. 2 आकडा वस्तुमान. जगात कोठेही गेले तरी वस्तुमान बदलत नाही. 2 आकडा वजन. पृथ्वीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे असते. पुढचा प्रश्न आहे 2. चाल व वेग. चालचा फरक बघूया आपण. 1. चालचे सूत्र आहे चाल बरोबर कापलेले अंतर भागिले वेळ. वेगचे सूत्र आहे विस्थापन भागिले एकूण लागलेला वेळ. 2 आकडा चालीमध्ये एकूण कापलेले अंतर विचारात घेतले जाते. 2. वेगामध्ये गतिमान वस्तूचे विस्थापन विचारात घेतले जाते. क आकडा जोड्या जुळवा. अ गट ब गट. 1. परजीवी वनस्पती. परजीवी वनस्पतीची जोडी आहे अमरवेल. 2. कीटकभक्षी वनस्पती. कीटकभक्षी वनस्पतीची जोडी आहे डासेरा. 3 आहे मृतोपजीवी वनस्पती. मृतोपजीवी वनस्पतीची जोडी आहे भूछत्र. आणि शेवटचं आहे 4. सहजीवी वनस्पती. सहजीवी वनस्पतीची जोडी आहे दगडफूल. पुढचा प्रश्न आहे ड. सुबक व नामनिर्देशित आकृती काढा. आपल्याला इथे थर्मास फ्लास्कची आकृती काढायची आहे. पेन्सिलने काढायची आहे आणि त्याला नावं द्यायची आहे. बघा मुलांना इथे गरम किंवा थंड द्रव असतं, तिथे खूण केलेले आहे स्पंज. त्यानंतर खाली रबरी आधारक. त्यानंतर उजव्या बाजूने निवांत पोकळी. त्यानंतर उजव्या बाजूला बघा धातू प्लॅस्टिकची भांडी सगळ्या बाजूने आवरण केलेले आहे. नंतर स्प्रिंग आहे आणि वर चांदीचा मुलामा दिलेला काचेचा पृष्ठभाग आहे. अशा पद्धतीने सुंदरशी आकृती काढून त्याला नावं द्यायची आहेत. पुढचा प्रश्न आहे ई. कारणे लिहा. पहिला आहे हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. उत्तर आहे हिवाळ्यात रात्रीचे तापमान कमी असल्यामुळे हवेतील वाफ थंड होते. तिचे पाण्यात रूपांतर होऊन त्या पाण्याचे थेंब दवबिंदूच्या रूपात गवतावर जमा होतात, म्हणून हिवाळ्यात गवतावर दवबिंदू जमा होतात. 2 आकडा मानवच दुष्काळासाठी जबाबदार आहे. उत्तर आहे कारण आज माणूस शहरे वाढवण्यासाठी जंगलातील वृक्षतोड करू लागला आहे. त्यामुळे झाडे कमी होऊन पर्जन्यमान कमी झाले आहे. पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही. पुढचा प्रश्न आहे 3. पाण्याने पूर्ण भरलेली काचेची बाटली कधीही फ्रीजरमध्ये ठेवू नये. 1. फ्रीजरमध्ये पाणी ठेवल्यास पाण्याचा बर्फ होताना पाणी गोठते. 2. पाणी गोठताना प्रसरण पावते आणि त्याच्या आकारमानात वाढ होते. 3. बाटली पूर्ण भरलेली असेल तर ती जागा न मिळाल्यामुळे फुटते. मूल्यमापन. इयत्ता 7वी. विषय समाजशास्त्र. विद्यार्थी नाव, दिनांक, शाळेचे नाव. आज आपण उत्तरपत्रिका समजून घेणार आहोत, पाहणार आहोत. तर चला मग. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 1. वस्तू आणि वास्तू किंवा त्याचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. उत्तर आहे भौतिक साधने. 2. इब्राहिमचा पाडाव करण्यासाठी दौलत खानाने बाबरला भारतात बोलवले. उत्तर आहे बाबर. 3. गुरु नानकांनी शीख धर्माची स्थापना केली. उत्तर आहे शीख. 4. संत मीराबाईंनी कृष्णा भक्तीचा महिमा सांगितला. 5. सिद्धीला आदिलशाहीने सलाबत खान हा किताब दिला. ब आकडा गटात न बसणारा शब्द लिहा. 1. पुणे, सुपे, चाकण, बंगळूर. उत्तर आहे बंगळूर. 2. तोरणा, मुरुमदेव, सिंहगड, सिंधुदुर्ग. गटात न बसणारा शब्द आहे सिंधुदुर्ग. 3. अफजल खान, शाहिस्ते खान, सिद्दी जोहर, फाजल खान. उत्तर आहे फाजल खान. क आकडा म्हणजे काय ते लिहा. 1. इतिहास. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास असे म्हणतात. 2. शिलालेख.
शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. 3. बुद्रुक. मूळ गाव म्हणजे बुद्रुक आणि नवीन गाव म्हणजे खुर्द. 4 आहे वतन. वतन हा अरेबिक शब्द असून महाराष्ट्रात तो वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन या अर्थी वापरतात. प्रश्न 3. नावे लिहा. 1. मुघल सत्तेचा संस्थापक बाबर. 2. शीखांचे 10वे गुरु गुरु गोविंद सिंग. 3. संत तुकारामांचे गाव देहू. 4. शिवरायांचा जन्म झालेले ठिकाण शिवनेरी. 5. जावळीच्या खोऱ्यात शिवरायांनी बांधलेला किल्ला प्रतापगड. प्रश्न बाकडा. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. रामानुजांनी समाजाला कोणता उपदेश केला? उत्तर: ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर भेदभाव करत नाही. 2. शहाजी राजांनी मुघलांना प्रखर विरोध का केला? उत्तर: मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये अशी त्यांची भावना होती. 3. शिवरायांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झाले? उत्तर: शिवरायांचे निधन 50तील वयात झाले. 4. तवारीख म्हणजे काय? उत्तर: तवारीख किंवा तारीख म्हणजे घटनाक्रम. 5. महाराष्ट्रातील संत चळवळीचे मुख्य केंद्र सांगा. उत्तर आहे पंढरपूर. पुढचा प्रश्न आहे 3. रिकाम्या जागा भरा. 1. संविधान सभेत एकूण 299 सदस्य असतात. 2. आपल्या देशाचा संविधान हा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे. 3. संघ शासनालाच केंद्र शासन असेही म्हणतात. 4. भारतात एकूण 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. बाकडा उत्तरे लिहा. 1. शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करावे लागतात? उत्तर आहे 1. देशाच्या सीमारेषेचे संरक्षण करणे. 2. परकीय आक्रमणापासून जनतेचे रक्षण करणे. 3. दारिद्र्य निर्मूलन. 4. रोजगार निर्मिती. 5. शिक्षण. 6. आरोग्य. 7. उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन आणि दुर्बल घटकांचे संरक्षण. 8. महिला, बालक व आदिवासींच्या प्रगतीसाठी उपाययोजना. पुढील प्रश्न आहे ब. प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? उत्तर आहे राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून प्रौढ मतदान पद्धती स्वीकारलेली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. प्रश्न 4. रिकाम्या जागा भरा. 1. चंद्र अंशतः झाकला जातो त्या स्थितीला खंडग्रास चंद्रग्रहण म्हणतात. उत्तर आहे खंडग्रास. 2. लाटेच्या उंच भागाला शीर्ष म्हणतात. उत्तर आहे शीर्ष. 3. हवा उंच गेल्यावर विरळ होते. उत्तर आहे विरळ. 4. भारताचा बहुतांश भाग हा मोसमी प्रदेशात मोडतो. उत्तर आहे मोसमी. 5. पृथ्वीला परिवलनासाठी 24 तास लागतात. उत्तर आहे 24. बाकडा. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. सूर्यग्रहणाचे प्रकार लिहा. उत्तर आहे खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण आणि शेवटचं आहे कंकणाकृती सूर्यग्रहण. पुढचं आहे 2. द्रोणी म्हणजे काय? उत्तर आहे लाटेच्या खालच्या भागाला द्रोणी म्हणतात. 3. हवेच्या दाबावर परिणाम करणारे घटक सांगा. उत्तर आहे तापमान. 4. कोणत्या वाऱ्यांना हंगामी वारे म्हणतात? उत्तर आहे मोसमी वारे. 5. वारा म्हणजे काय? उत्तर आहे वाहणाऱ्या हवेला वारा म्हणतात. पुढचा क प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे लिहा. 1. हवेच्या दाबाचे परिणाम स्पष्ट करा. उत्तर आहे 1. वाऱ्याची निर्मिती. 2. वादळे निर्माण होतात. 3. आरोह पर्जन्याची निर्मिती होते आणि शेवटचं आहे 4. श्वसन क्रियेवर परिणाम होतो. दुसरा आकडा बघूया. पर्वतीय वारे कसे निर्माण होतात? उत्तर आहे रात्री पर्वत शिखर लवकर थंड होते. दरीचा भाग त्या तुलनेत उष्ण असतो. पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो. पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात. पुढचा आकडा आहे ड. फरक स्पष्ट करा. 1.
भरती ओटी. आता या बाजूने आपले भरतीचे फरक आहेत आणि इकडच्या बाजूने ओटीचे. आपण आधी भरतीचे वाचू आणि त्याच्यानंतर त्याच्या समोरील लगेच ओटीचा वाचूया. 1. सागराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते त्यास भरती म्हणतात. ओटी. सागराच्या पाण्याच्या पातळीत घट होते त्यास ओटी म्हणतात. 2. एकाच वेळी चंद्रासमोरच्या रेखावृत्तावर व त्याच्या विरुद्ध बाजूच्या रेखावृत्तावर भरती असते. 2. एकाच वेळी 2 रेखावृत्तांशी काटकोनात असलेल्या 2 रेखावृत्तांवर ओटी असते. 3. भरतीच्या वेळी पाणी समोर ढकलले जाते. 3. ओटीच्या वेळी पाणी मागे खेचले जाते.
नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.